नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 6 ओवी क्रमांक 331 ते 360 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 331. देवा गोठीची हे ऐकता, बोधू उपजतसे चित्ता, मा अनुभवे तल्लीनता, नोहेल केवी. याचा अर्थ, देवा आपण सांगितलेली गोष्ट ऐकतानाच मनात ज्ञान उत्पन्न होते, तर मग तिचा अनुभव घेणारा तद्रुपता कशी बरे प्राप्त होणार नाही. ओवी क्रमांक 332. म्हणून येत काही अनारिसे नाही, परी नाव भरी चित्त देई, बोलाये का. याचा अर्थ, म्हणून हे जे आपण सांगितले यात काही संशय नाही, परंतु क्षणभर मी जी विनंती करीतो तिकडे लक्ष द्यावे. ओवी क्रमांक 333. आता कृष्णा तुवा सांगितला योगू, तो मना तरी आला चांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. याचा अर्थ, कृष्णा आता तुम्ही जो मला योग सांगितला तो माझ्या मनाला फार आवडला, परंतु माझी योग्यता कमी असल्या कारणाने माझ्या हातून काही तो होणार नाही. ओवी क्रमांक 334. सहजे अंगिक जे तुले आहे, ते तू लियाची जरी सिद्धी जाये, तरी हाची मार्ग सुखो पाये अभ्यासीन. याचा अर्थ, माझ्या अंगात जेवढी शक्ती आहे तेवढी खर्च करूनही जरी हा शेवटाला जाईल, तरी देखील मी मोठ्या समाधानाने याचा अभ्यास करीन. ओवी क्रमांक 335. ना तरी देवो जैसे सांगतील, तैसे आपण पे जरी न ठकेल, तरी योग्य ते विन होईल तेची पुसो. याचा अर्थ, किंवा देवा तुम्ही जसे सांगता तसे माझ्याने जर न करवेल, तर आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्या हातून जे होईल तेच आपण विचारावे. ओवी क्रमांक 336. जीवीची ऐसी धारण, म्हणून पुसावया झाले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. याचा अर्थ, अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाल्यामुळे आपल्याला विचारण्याचे कारण पडले. अर्जुन म्हणतो, तर मग देवा आपण इकडे लक्ष द्यावे. ओवी क्रमांक 337. हा हो जी अवधारिले, जे हे साधन तुम्ही निरूपिले, ते आवडतयाही अभ्यासिले पावू शके. याचा अर्थ, महाराज आपण हे जे योग साधन सांगितले ते ऐकले, परंतु वाटेल त्याने याचा अभ्यास केला तर या योगाची प्राप्ती होईल काय. ओवी क्रमांक 338. की योग्यते विन नाही, ऐसे हन आहे काही, तेथ श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा. याचा अर्थ, किंवा हे योग्यतेशिवाय होणारच नाही असे आहे की काय. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना हे तू काय विचारतोस. ओवी क्रमांक 339. हे काज कीर निर्वाण, परी आणिक ही जे काही साधारण, तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय. याचा अर्थ, हा योगाभ्यास जर म्हणशील तर खरोखर मोक्ष देणारा आहे, पण याशिवाय दुसरी साधारण जरी गोष्ट असली तरी ती सुद्धा अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाईल काय. ओवी क्रमांक 340. पै योग्यता जे म्हणजे, ते प्राप्तीची अधीन जाणिजे, का जे योग्य होऊनी की जे, ते आरंभिले फळ. याचा अर्थ, परंतु योग्यता म्हणून जिला म्हणतात ती प्राप्तीचे पूर्वी समजत नाही, कारण अधिकारी होऊन आरंभिलेले काम तत्काळ फलद्रूप होते. ओवी क्रमांक 341. तरी तैसी येत काही, सावी याची केनी नाही, आणि योग्यतेची काही खाणी असे. याचा अर्थ, तरी या ठिकाणी खरोखर तशी काही अडचण नाही, आणि दुसरे असे पहा की योग्यतेची एखादी खाण आहे की काय. ओवी क्रमांक 342.
नावेक्त विरक्तू जाहला देहधर्मी नियतू तरी तोची नवे व्यवस्थितू अधिकारिया. याचा अर्थ जो थोडासा विरक्त होऊन देहाच्या धर्माचे व्यवस्थित नियमन करणारा असेल तो सुद्धा अधिकारी होणार नाही काय. ओवी क्रमांक 343. ए तुला लिये आयनी माझी वडे योग्यपण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयांचे. याचा अर्थ अशा युक्तीने इतकी योग्यता तुझे ठिकाणीही आहे याप्रमाणे अर्जुनाचे त्या समयाला संकट फेडले. ओवी क्रमांक 344. मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही. याचा अर्थ मग श्रीकृष्ण म्हणाले पार्था या योग प्राप्तीची अशी अव्यवस्था आहे परंतु अव्यवस्थित मनुष्याला त्याची प्राप्ती होण्याचा कधीही संभव नाही. ओवी क्रमांक 345. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाहीच एथ म्हणितला अधिकारिया. याचा अर्थ जो रसनेच्या अंकित झाला किंवा सर्व थैव झोपेच्या अधीन झाला तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही. ओवी क्रमांक 346. अथव अग्रहाची ये बांदोडी क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारुनिया. याचा अर्थ अथवा दुराग्रहाच्या आवेशात जो भूक आणि तहान मारतो आणि जेवण कमी करीतो. ओवी क्रमांक 347. निद्रेची या वाटा नवचे ऐसा दृढी वेचेनी अवतरणे नाचे ते शरीरची नवे तयाचे मा योगू कवनाचा. याचा अर्थ आणि झोपेचे नाव देखील न घेता बळकट अभिमान धरतो त्याचे शरीर सुद्धा त्याच्या अधीन राहत नाही मग त्याला योग कुठून साध्य होणार. ओवी क्रमांक 348. मनोनी अतिशय विषयो सेवावा तैसा विरोधू नोहावा का सर्वथा निरोधावा हेही नको. याचा अर्थ म्हणून विषयाचे अतिसेवन करण्याची किंवा त्यांचा अगदीच त्याग करण्याची इच्छा करू नये. सर्व गोष्टी नियमित असाव्यात. ओवी क्रमांक 349. आहार तरी सेविजे परियुक्तीचे नि मापे मविजे क्रिया जात अचरीजे तयाची स्थिती. याचा अर्थ अन्न भक्षण तर करावे पण ते युक्तीने परिमित करावे. त्याचप्रमाणे जी जी कामे करावयाची तीही सर्व युक्तीनेच प्रमाणात आणावी. ओवी क्रमांक 350. मीतला बोली बोलीजे मीतली या पावली चालीजे निद्रे ही मानू दीजे अवसरे एके. याचा अर्थ भाषण परिमित असावे त्याचप्रमाणे व्यायामही माफक करावा व झोपही नेमलेल्या वेळीच घ्यावी. ओवी क्रमांक 351. जागणे जरी जाहले तरी होवावे ते मितले एतुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे. याचा अर्थ जागरण जरी करावयाचे झाले तरी ते नियमित वेळेपर्यंत करावे. अशा नियमित रीतीने आचरण केल्यावर शरीरातील रक्ताधिक सप्त धातू आपोआप समतोल राहतील. ओवी क्रमांक 352. ऐसे युक्तीचे निहाते जे इंद्रिया ओपीजे भाते तय संतोषाशी वाढते मनची करी. याचा अर्थ अशा प्रकारे बेताबेताने इंद्रियांची तृप्ती केली म्हणजे आपले मनच संतोषाची वृद्धी करीते. ओवी क्रमांक 353. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता. याचा अर्थ याप्रमाणे बाहेरील इंद्रियांची स्थिती नियमित ठेवली तर अंतर्यामी सुख उत्पन्न होऊन त्या मनुष्याला अभ्यास न करिता योग सहज घडतो. ओवी क्रमांक 354. जैसे भाग्याची या भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात आपैसे घर रे घे.
याचा अर्थ ज्याप्रमाणे भाग्योदय झाला असता उद्योगाचे निमित्ताने सर्व संपत्ती आपोआप घरी चालून येते. ओवी क्रमांक 355. तैसा युक्ती म्हणतू कौतुके, अभ्यासाची या मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पीके अनुभवू तयाचा. याचा अर्थ त्याचप्रमाणे जो नियमशील आहे तो कौतुकाने जरी योगाभ्यासाकडे वळला तरी त्याला आत्मस्थितीचा अनुभव येतोच. ओवी क्रमांक 356. म्हणून युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा, तो आपवर्गीची ये राणीवा, अलंकारी जे. याचा अर्थ म्हणून अर्जुना, ज्या दैववान पुरुषाला युक्तीचे साह्य असते तो मोक्षाच्या राज्यावर शोभिवंत होतो. ओवी क्रमांक 357. युक्ती योगांचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेथ होय बरवे, तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे, मानस जयांचे. याचा अर्थ नियमित वागणाराला जर योगाभ्यास करण्याची इच्छा झाली तर तो योग गंगा आणि यमुना यांचा संगम झालेल्या प्रयाग तीर्थाप्रमाणे होय. त्या आत्मस्वरूपी प्रयागाचे ठिकाणी ज्या मनुष्याचे मन क्षेत्र संन्यासाप्रमाणे कायम राहते. ओवी क्रमांक 358. तया ते योगयुक्तू तू म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचे. याचा अर्थ त्याच मनुष्याला तू योगी म्हण आणि प्रसंगानुरोधाने हेही लक्षात ठेव की त्याच्या चित्ताला निवाऱ्यातील दिव्याची उपमा लागू पडते. ओवी क्रमांक 359. आता तुझे मनोगत जाणोनी, काही एक आम्ही म्हणोनी, ते निके चित्त देऊनी परिसावेगा. याचा अर्थ आता तुझ्या मनातील भाव जाणून आम्ही तुला काही गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. ओवी क्रमांक 360. तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दक्षू नवसी, ते सांगपा काय बिहसी दुवाडपणा. याचा अर्थ तू योग प्राप्तीची इच्छा मनात बाळगतोस, परंतु अभ्यासाकडे तुझे लक्ष नाही, तर तो अभ्यास कठीण आहे अशी तुझ्या मनात भीती वाटते की काय ते सांग. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.